गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास 7वा विषय त्याग। श्रीराम न्याये निष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे। बहुती विषय निंदिले आणि तेची सेवीत गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडेना। विषय त्यागे इवणे तो काही परलोक तो प्राप्त नाही। ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा। विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा। ऐसे पाहता गोवा दिसतो की जे विचारापासून सेवले जे आचारापासून भ्रष्टले विवेक करू विसरले विषय लोभे। सबळ विषय त्यागणे शुद्ध कार्य कारण घेणे। विषय त्यागाची लक्षणे ओळखायसी। ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरुता तयाचीनी सार्थकता सहजची होय। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महनमंगल पावन चरणकमलाला वंदन करून त्याचप्रमाणे माऊलींच्या कृपाछायेत निश्चित मनाने विसावलेल्या सत्संगातील सर्व भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, आजचा जो आपला विषय आहे दशक 12 समास 7 विषय त्याग। गेल्या आठवड्याच्या सत्संगामध्ये आपण सृष्टिक्रम निरूपण ऐकलेलं आहे। आपल्याला माहीत आहे माऊलींच्या मुखातून आपण ऐकलेलंच आहे की ज्याची उत्पत्ती होते ते लय होतं, फक्त परब्रह्म सत्य आहे। आणि हे जर ज्ञान, हे गुह्यज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की तुम्ही सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, कारण संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुम्हाला ह्या गूढ ज्ञानाचं आकलन होणार नाही। आजचा जो आपला विषय आहे तो विषय त्याग। आपल्याला माहीत आहे श्रीमद दासबोध गुरुशिष्य संवाद आहे आणि आजचा जो आपला सत्संग आहे दासबोध चालू झाल्यापासून 117वा सत्संग आहे। म्हणजे रामदास स्वामींना आपल्याकडून अपेक्षित आहे श्रोत्याकडून की आपण सुद्धा गुरुमुखातून एवढे 117वे सत्संग केलेले आहेत आणि आपल्या विषयाचा त्याग होत आलेला आहे। म्हणजे परमार्थाच्या उंचीकडं थोडी 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 या श्रोत्याची वाटचाल चाललेली आहे। तरीसुद्धा श्रोत्याला एक शंका आहे। काय शंका आहे? तर श्रोता म्हणतोय स्पष्ट सत्य आणि तर्कशुद्ध जे बोलणं आहे पुष्कळ लोकांना आवडत नाही, परंतु ज्याप्रमाणे पोटात मळमळ असेल तर अन्न जात नाही किंवा अन्नाचं सेवन होत नाही, त्याप्रमाणे जर मनात शंका असेल
तर निरूपण आपल्याकडून नीट होत नाही. मग या श्रोत्याची शंका काय आहे? तर श्रोता म्हणतोय की प्रत्येक शास्त्रकारांनी विषयाची निंदा केलेली आहे. प्रत्येक वेदशास्त्र पुराणे प्रत्येक शास्त्रकार सांगतायत की विषयाचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होणार नाही किंवा वैराग्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून श्रोत्याच्या मनात अशी शंका आलेली आहे की जर आम्हाला म्हणजे प्रपंचात राहून मग आम्हाला परमार्थ प्राप्त होईल का किंवा वैराग्याची प्राप्ती होईल का. दुसरी श्रोत्याची अशी शंका आहे की म्हणजे प्रापंचिक व्यक्ती आणि पारमार्थिक व्यक्ती ह्यामध्ये नेमकं काय फरक आहे? दोन्ही दिसायला तरी सारखी दिसतात. असा प्रश्न श्रोत्यानं सद्गुरूंना विचारलेला आहे. आता रामदास स्वामी सांगतायत काय की प्रापंचिक आणि पारमार्थिक हे जे देहधर्म सारखेच असतात. प्रापंचिक पण खातात पितात, सद्गुरू म्हणजे साधू संत पण खातात पितात, पण संतांचं खाणं म्हणजे संसारी पुरुष आणि पारमार्थिक व्यक्ती यामध्ये फरक आहे. परमार्थीचं जे जीवन असतं ते प्रापंचिक माणूस आणि पारमार्थिक माणूस यांचं अशी तुलना करा. यांचं जे अंतरंग असतं ते जगाच्या कल्याणासाठी त्यांचं सगळं अंतरंग म्हणजे जगाच्या कल्याणासाठी त्यांचं जीवन असतं. महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतायत की खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. आपण प्रापंचिक व्यक्ती काय करत असतो की खाण्यासाठी जगत असतो. आणि जे साधू संत असतात त्यांचं खाणं पिणं जगणे कशासाठी असतं, साधना कशासाठी असते, तर तो जो ध्येय आहे तो पारमार्थिक कार्याला जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडावा म्हणून त्यांचे देहधर्म चाललेले असतात. आपण जर समजा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असला तर आपण पहिला प्रश्न काय विचारतो आपण संसारी की आज जेवणाचा प्रोग्राम काय आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाला एवढी सवय लागलेली असते. तसं संतांचं नसतंय. संत जनाबाई म्हणतायत जिव्हा लागली नामस्मरणी रित्या मापे गोणी भरे. माझ्या जिभेला असा नामस्मरणाचा छंद लागलेला आहे की माझं जे 3.5 हाताचं देहाचं जे पोत आहे ते नामस्मरणानं भरलेलं आहे. असं संतांचं जीवन असतं. ज्ञानेश्वरी माऊली सांगतायत आसोनी संसारी जिवे वेगळं करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. यातून आपण बोध काय घ्यायचा आहे की संतांचं जीवन आपले जीवन यामध्ये काय फरक आहे. एकदा उद्धवाने हाच प्रश्न भगवान श्रीकृष्णाला विचारला होता की जगात सगळ्यात मोठं शौर्य किंवा साहस कोणतं. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं की त्रिविधा संपत्तीवर विजय मिळवणं सर्वात मोठं म्हणजे साहस नाही किंवा सार्वभौम सत्तेवर विजय मिळवणं सगळ्यात मोठं साहस नाही. तर सगळ्यात जगातलं मोठं साहस काय तर अंतःकरणावर प्रभुत्व मिळवणं, मनावर विजय म्हणजे मनावर विजय मिळवणं. असे मनावर विजय कुणी मिळवलेला असतो तर संतांनी मिळवलेला असतो. अशा संतांच्या अंतःकरणात सतत ईशचिंतन चालू असतं. ते वैराग्याचे साक्षात पुतळे असतात. आणि अशा संतांना ज्यावेळेस आपण प्रापंचिक व्यक्ती शरण जातो मग त्या संत आपल्याला काय उपदेश करतात. अतिशय म्हणजे गुह्य जे आहे कठीण जे आपल्याला वाटते त्या अतिशय साध्या सोप्या शब्दात संत काय कसे सांगतात 2च ओळीत आपण घेऊया. त्यागुणी लक्षण संत संगधरा निष्काम प्रेमे सद्गुरुशी साधुनी त्या लक्षणे संत संगधरा निष्काम प्रेमे सद्गुरुशी. मग हाच उपदेश आपल्याला सांगितला आहे की तुम्ही निष्काम भावाने काय सद्गुरूंना शरण जावा आणि संत संघाला आठवड्याला हजर राहा. मग ज्यावेळेस संत संघामध्ये हजर राहतो ते सद्गुरू काय ज्ञान देतात तर प्रपंचात राहून परमार्थ आपण कसा केला पाहिजे. आणि म्हणून माऊलीने आपल्या जीवनयात्रा या प्रकाशन साहित्यामध्ये माऊली सांगतायत की प्रपंच आणि परमार्थ ही संसाररूपी रथाची 2 चाकं आहेत. प्रपंच म्हणजे नेमकं काय तर देहबुद्धीत आसक्त असलेलं आपलं मन म्हणजे प्रपंच. परमार्थ म्हणजे काय हे सगळं ईश्वर कृपेनं प्राप्त झाले हा भाव जोपासणं म्हणजे परमार्थ. माऊलींनी सांगतायत परमार्थाची व्याख्या माऊलींनी काय सांगितलेलं आहे जीवनयात्रामध्ये माऊली सांगतायत की परमार्थ म्हणजे आपण स्वतःने स्वतःवर स्वतःचा शोध घेण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे परमार्थ. मग परमार्थ कसा करायचा आहे संसारी व्यक्तीने. माऊलीने आपल्याला अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितले दिवसातून 10 मिनटं भक्ती करा. स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतन करू नका. पण देहानं प्रपंचातली सगळी कर्म करा पण मन मात्र ईश्वरचरणी लीन असू दे. देहानं ज्ञान नसल्यासारखं वागा परंतु मनात आत्मज्ञान जागा असू दे. देहानंही बहुरंगी जग दिसतंय ह्या जगाला सलाम करा
परंतु मनात एक सत्य ठेवा की मी आणि माझे जगद्गुरू अशी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून हे भक्ता, हे साधका, हे शिष्या, तू काय कर तर आपल्या सद्गुरूंच्या कार्यासाठी विश्वामध्ये गरुड भरारी मार, हे तुझं आद्य आणि मोलाचं कर्तव्य, असा दिव्य संदेश आज माऊलींनी आपल्या सगळ्यासाठी दिलेला आहे. माऊली म्हणतायत की तुमच्या पंखामध्ये मी ब दिलेलं आहे, विवेक आणि वैराग्याचं ब दिलेलं आहे. आपल्या संस्थांचा जो सिम्बॉल आहे तो पृथ्वीवर गरुडानं पाय ठेवलेला आहे. म्हणजे आपला जो श्री संप्रदाय आकाशाला गवसणी घालायला निघालेला आहे. आज अमेरिका, इटली घ्या, फ्रान्स घ्या, टोरॅटो घ्या, जर्मन घ्या, लंडन घ्या, जिथं तिथं आपल्या श्री संप्रदायाची मुहूर्तमेढ रवली गेलेली आहे. आणि म्हणून माऊली आपल्याला तोच सांगतायत की तुम्हीसुद्धा काय करा, तुम्हाला मी ज्ञान दिले, भक्ती दिले, सत्संग दिलेले आहेत, तुम्ही हजर राहा आणि ज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि आकाशात काय करा, भरारी मारा. आणि आपले जे श्री संप्रदायाची पताका आहे ते आपण सगळ्यांनीच मिळून सगळ्या विश्वामध्ये फडकवायचे. परंतु त्या पुढं सुद्धा श्रोताला एक प्रश्न असा पडतोय की अशी आम्ही वैराग्य 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 ऐकलेलं आहे, अशी वैराग्यशील व्यक्ती म्हणजे नेमकी कशी असते? आम्ही अशी व्यक्ती पाहिलेली नाही. आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे व्यास, वाल्मिकी, शुकमुनी, जनक राजा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, पण ऐकलं आहे, आमच्या पाहण्यात अशी व्यक्ती आलेली नाही, असा श्रोत्याला प्रश्न पडलेला आहे. श्रोते म्हणजे कोण? आपणच आहोत. आपल्या मनात हाच प्रश्न आहे की आपण वाचन करत आलेलं आहे. म्हणून स्वामी विवेकानंद सांगताय तुम्ही ग्रंथ वाचा, होम करा, हवन करा, पारायण करा, ह्यानं फक्त बुद्धीची प्रगल्भता वाढेल, बुद्धीचा विकास होईल. पण आत्मिक उन्नती जर व्हायची असेल तर तुम्ही सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि मग ते तुम्हाला वैराग्याचे पुतळे कसे आहेत ते दाखवतील. कसे असतो वैराग्याचा पुतळा? कसा असतो? शीलवंत, कुलवंत, विवेकवंत, वैराग्यसंपन्न, चारित्र्यसंपन्न आणि वैराग्याचं मूर्तिमंत ज्वलंत चारित्र्याचं वैराग्याचं उदाहरण म्हणजे माझे सद्गुरू. आपल्याला माहीत आहे आपण गेल्या दोन आठवड्याच्या सत्संगामध्ये प्रत्येकानं संप्रदाय दर्शनमध्ये पाहिले आत्मप्रेरणा शिबिर पाहिलं. अनेक तरुणी त्या शिबिरमध्ये होत्या. आज आपले वारी असतो, लाखोच्या संख्येनं महिला असतात भरपूर. म्हणजे आई वडील मुलीला पाठवून देतात, पती आपल्या पत्नीला शिबिरला पाठवून देतो. हे कशाचं देतं काय तर वैराग्याचं. प्रत्येकाला ठाम विश्वास आहे की माऊलींच्याकडे गेल्यानंतर जसं शिवाजी महाराजांच्याकडे सुरक्षित महिला होत्या त्याचे ठामपणे सगळी पाठवून देतात, कारण वैराग्याचा चालतं बोलतं ज्वलंत उदाहरण म्हणजे सद्गुरू आहेत. आणि म्हणून आपल्याला म्हणजे आपण पाहतोय सद्गुरूंना, आपण पाहतोय आणि म्हणून आपण काय करायचं आहे, रामदास स्वामी त्याच्यापुढे जाऊन आपल्याला काय सांगतायत, भाग्य पुरुष थोर थोर निंदती त्यास टवाळ खोर, सावास पाहून चोर चरपडे जैसा. भाग्य पुरुष थोर थोर आहेत पण त्यांना निंदणारे टवाळखोर पण ह्या दुनियेत आहेत. आपल्याला माहीत आहे ज्ञानेश्वर माऊली आज 750 वर्ष झालं आपण पारायण करतोय, पण त्या काळात ह्या समाजानं ज्ञानेश्वर माऊली कैवल्याचा पुतळा असताना पैठणला शुद्धीपत्रक नाही पाठवलं होतं. ह्या समाजानं तुकारामांची गाथा इंद्रायणीत टाकली होती. म्हणजे ज्यावेळी साधू संत अवतार घेतात ह्या समाजानं शेगावच्या गजानन महाराजांना सुद्धा उसानं पाटलांच्या मुलांनी मारलं होतं. म्हणजे ज्यावेळी साधू संत अवतार घेतात त्यावेळेस ओळखणारे थोडेच असतात. पूर्व जन्मीचे संचित गाठ पडली अकस्मात, आता तुटता तुटेना तंतू प्रीतीचा आटेना, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली गुरुराया, तुका म्हणे आता अंती तुमची आमची एकच ज्योती. म्हणजे जे ओळखणार असतात त्यांचं पूर्व संचित, पूर्व प्रारब्ध, पूर्वपण एवढं जबरदस्त असतं, त्यांनी सद्गुरूंना ओळखलेलं असते. आणि आपण सुद्धा सत्संगातले एवढे भाग्यवान आहेत की माऊलीसारखे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. निकम काकी हे काही कठीण नाही आहे, त्यासाठी विषयाचा त्याग करायचा, तोच तुम्हाला सांगायचा विषय की त्याच्यासाठी पूर्वसंचितच असलं पाहिजे म्हणजे गुरूंची भेट होते अशातला काही प्रकार नाही आहे. तर याच्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मुद्दाम होऊन हा समाज घेतलेला आहे, विषय त्याग, की तुम्हीसुद्धा संचित घेऊन आला नसाल तरीसुद्धा तुम्ही मोक्षाचे भोक्ते होऊ शकता, परमार्थाचे अधिकारी होऊ शकता. यासाठी काय करा, विषयांचा त्याग करा. पुढे जाऊया आपण. यासाठी मी माझंच एक स्वतःचं उदाहरण सांगते. 21 मार्च 2000 साली सातारा जिल्ह्यात सातारा येथे कोटेशन मैदानावर माऊलींचा कार्यक्रम होता. प्रवचन दर्शन आम्ही नुसतंच नवीन होतो आणि त्यावेळेस जरा संतांच्यावर टीका केली की घाबरत होतो. जसं आता रामदास स्वामींनी सांगितले भाग्य पुरुष थोर थोर निंदती त्याचं टवाळखोरं. आणि त्यावेळेस मला असं वाटलं
की थोडी टीका होत होती आणि ते साधना फाटके सगळे प्रबोधनकार करायला आमच्या घरी राहिले होते, प्रचाराला आले होते आणि त्यावेळेस जरा टीका झाल्यामुळे मी आतून घाबरले होते. मला वाटलं माऊलींचा कार्यक्रम तरी सातारा जिल्ह्यात सद्गुरू माऊली आपले येणार आहेत, कार्यक्रम अतिशय सुंदर झाला पाहिजे आणि आता काय करायचं म्हणून मी गजानन महाराजांना साकडं घातलं. कारण दुधापेक्षा दुधाच्या साईला जास्त जपतात, माया असते. मला वाटलं की गजानन महाराजांना साकडं एवढंच घातलं की माझ्या सद्गुरूंचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातला अतिशय उत्कृष्ट झाला पाहिजे, कुठल्याही या कार्यक्रमात विघ्न येता कामा नये. ह्यावेळेस माझं त्यावेळेस अज्ञान पण होतं कारण घाबरल्यामुळं. आणि ज्या मी 7 दिवसाचं गजानन महाराजांचं पारायण केलं आणि ज्या दिवशी शेवटचं पारायणची सांगता होती त्या दिवशी एक संकल्प केला होता की माऊलींचा कार्यक्रम चांगला झाल्याशिवाय पाण्याचा एक थेंबसुद्धा प्यायचा नाही, असा एक मनोमन संकल्प केला होता. आणि 21 मार्चचा सातारा जिल्ह्याचा कोटेशन मैदानाचा कार्यक्रम इतका माऊलींचा सुंदर झाला, न भूतो न भविष्यती, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. माऊली पण प्रसन्न झाल्या. आणि ज्यावेळेस माऊलींना तिथं निवासस्थानात माऊली गेल्याच नाहीत, व्यासपीठावरच ज्यावेळेस माऊलींना ज्यूस आणून दिला त्यावेळेस माऊलीने तळमाऊलीचे देशपांडे काका म्हणून आहेत त्यांना सांगितलं आणि मला बोलवून घेतलं. आणि मला माऊली एवढीच म्हणल्या की काकी तुम्ही सकाळपासून पाण्याचा एक थेंबसुद्धा घेतलेला नाही मला माहीत आहे, पण माऊलीने आपण पिलेला अर्धा ज्यूस मला दिला. म्हणजे आपल्या सत्संगात आरतीत माऊलीने सांगितले, उगी व्यर्थ मी झटू कशाला, माय मावली तू माझी, तहान भूकम तूच जानशी, रोज घडावी पूजा तुझी. अशा सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्यांची सेवा केल्यानंतर, गुरु आज्ञेचं पालन केल्यानंतर, गुरु कार्याचा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर, गुरूंच्या प्रती निष्ठा ठेवल्यानंतर सद्गुरू आपल्या विषयाचा जो त्याग आहे ते टप्प्याटप्प्यानं करत असतात. ज्याप्रमाणे आपण महिला सुपात धान्य घेतो आणि धान्य घेतल्यानंतर कोंडा निघून जातो आणि स्वच्छ धान्य सुपात राहतं, त्याप्रमाणे जे आपल्यात जे विकार, आपल्यातले जे दुर्गुण आहेत, अज्ञानाची विकाराची जी काजळी आपल्या देहावर चढलेली आहे, त्या देहाची काजळी बाजूला करून आतलं स्वच्छ असं आत्मतत्वाचं दर्शन देण्याचं कार्य माऊली करत असतात. आणि म्हणून माऊली नेहमी ठणकावून सांगतात की मी देव आहे, माझ्या सानिध्यात येणाऱ्यांना दाखवीनच. नाही, माऊली आपल्याला नेहमी म्हणतात तुम्हीसुद्धा चैतन्याचे पुतळे आहात, पण आपण कसं झालं आहे, आपण देहबुद्धीत अडकलो आहे, आत्मबुद्धीचा विसर झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपल्या विषयाचा टप्प्याटप्प्यानं त्याग होतो त्यावेळेस पण आपल्याला ही सद्गुरू जाणीव करून देतात की चराचरा जे चैतन्य आहे ते चैतन्य तुझ्या शरीरात आहे, पण त्या चैतन्याची जर तुला ओळख करून घ्यायची असेल तर तू काय कर, मला शरण ये, असं माऊली सांगतात. जसं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं होतं, जो मजे आनन शरण त्याचेच निवारण जन्म मरण. जो मला शरण येतो, माझी भक्ती करतो, त्याचंच मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करत असतो. तसं माऊली सांगतात की तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य, शांती, समाधान देऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका करेन. पण केव्हा, ज्यावेळेस तुम्ही श्रद्धा ठेवणार आहे, निष्ठा ठेवणार आहे, प्रामाणिक राहणार आहात, चारित्र्य संपन्न राहणार आहात, एकमेकावर सलोख्यानं वागणार आहे, प्रेमभाव आपल्यामध्ये उत्पन्न होणार आहे, दुसऱ्याला संघटना विभागात किंवा कुठल्या कार्यात दुसऱ्याला पुढं आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात, त्यावेळेस माऊलींचे कृपाशीर्वाद आपल्याला लाभत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस आपण अशी सेवा करतो त्यावेळेस प्रपंच आणि परमार्थाचं जे गुह्य ज्ञान आहे, वैराग्य म्हणजे हे काय, हे जर गुह्य ज्ञान सद्गुरू कृपेने त्या साधकाला, त्या शिष्याला सद्गुरू बोधामृतातून किंवा म्हणजे एक प्रचितीतून सद्गुरू त्या शिष्याला देत असतात. त्यासाठी एक उदाहरण सांगते. एकदा रामकृष्ण परमहंस यांच्याकडं केशवचंद्र सेन, राकाल ही सगळी मंडळी गेली होती आणि त्यास रामकृष्ण परमहंसांची नौकाविहार चालला होता. आणि त्यावेळेस त्या सगळ्यांना बघून रामकृष्ण परमहंस केशवचंद्रांना म्हणले, यांचं तेवढे शेपूट गळून पडले, बाकीच्यांना काय अर्थ कळाला नाही. आणि त्यावेळेस विचारलं प्रत्येकाने म्हणजे काय, तर त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की ज्यावेळेस बेडूक डबक्यात असतो, लहान असतो, त्यावेळेस त्याचं शेपूट असतो तो म्हणजे बाहेर विहार करत शकत नाही, पण ज्यावेळेस त्याचं शेपूट गळून पडतं त्यावेळेस तो म्हणजे डबक्यात पण राहू शकतो आणि बाहेर पण उड्या मारू शकतो. त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण प्रपंचात राहून परमार्थ उत्तम रीतीने गुरुकृपेने करतो, गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करतो, त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाने सांगितल्यासारखं प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही आपल्याला उत्तम रीतीने साधले जातात. आणि यासाठी गुरूंचं ऐकायला शिकलं पाहिजे, गुरुचरणाची कास धरली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण गुरुचरणाची कास धरू त्यावेळेला आपण सर्वसाधारणपणे वाया जात नाही. यासाठी हा विषय त्याग नावाचा समास समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी
घेतलेलं आहे. आता बेडकाचं उदाहरण ताईने अतिशय सुंदर दिलेलं आहे की बेडकाला शेपूट आहे तोपर्यंत त्याला उड्या नाही मारता येत, शेपूट गेलं की त्याला उड्या मारता येतात. दोन्ही ठिकाणी बेडूकच आहे, फक्त एका अवस्थेमध्ये त्याला शेपूट आहे आणि दुसरी अवस्था त्याची बिगर शेपटाची आहे. आत्मज्ञानाचं पण तसंच आहे. आत्मज्ञान झालेल्या माणसाला संसार सोडायची काहीच गरज नाही. तर आत्मज्ञानी माणूस संसारात राहून प्रपंच करू शकतो. आत्मज्ञानाचं उच्चतम टोक गाठलेले तुकोबार आहे. आत्मज्ञानाचं उच्चतम टोक गाठलेले नामदेव महाराज, आत्मज्ञानाचं उच्चतम टोक गाठलेले शिखर गाठलेले एकनाथ महाराज, कलावती आई. कुठे सोडला संसार त्याने? फक्त त्याने आपल्या विषयांचा त्याग केला होता. विषयांपासून ते दूर गेलेले होते. हा जो देह आहे, हा देह प्रपंच चालवण्यासाठी आहे. हा देह बायका मुलांसाठी आहे. हा देह सर्व प्रकारचं सुख मिळवण्यासाठी आहे. अशी वृत्ती मनामध्ये निर्माण झाली की तो माणूस पक्का प्रपंचिक होतो. अशा माणसाला आत्मज्ञान कधीच नाही होणार. परंतु हा जो देह आहे हा मला मोक्षाकडे नेण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या देहाला जोपासलं पाहिजे, पण याच्या फाजील लाड पण करून चालणार नाहीत. कारण हा देह म्हणजे एक शिडी आहे, एक जीवनाचा जिना आहे, दादर आहे. अशा प्रकारे समजून जो जगतो तो या देहामध्ये कुठेही अडकत नाही. या देहाला त्रास झाला तर होऊ द्या, जरूर होऊ द्या. या देहाचा अपमान झाला तर जरूर होऊ द्या, कारण त्याने काहीतरी दुसऱ्याचं बिघडवलं असेल म्हणून याचा अपमान झाला. अशा प्रकारे या मनाची धारणा होते. त्याला बोललं जातं परमार्थिक माणूस. परंतु या देहाला नुसतं कुणी जरा जरी बोललं तरी अंगाला लावून घेत नाही, अंगाचं तिळपापड होतो. त्या माणसाला परमार्थाचं किती ज्ञान झालं तरी त्याची प्रपंचातून सुटका झालेलीच नाही. देहाभिमानातून म्हणजे देहाचा अभिमान जो आहे, देहाबद्दलचा जो स्वाभिमान आहे त्यातून सुटका झालेली नाही आणि तो खऱ्या अर्थानं परमार्थिक झालाच नाही. तो पक्का प्रापंचिक व्यक्ती आहे. समर्थ रामदास स्वामींना इथे सांगायचं आहे की शिष्यानो, आत्मज्ञान झालं की संसार त्याग करण्याची काहीच गरज नाही. त्यागायचं जर असेल तर काय त्यागा? मी काय सांगितलं, भेटणार असाल हे भेटलंच पाहिजे असं मला सांगायचं आहे. पण भेटणार असेल तर कुणाला भेटा? गुरुंना भेटा. सोडणार असाल तर काय सोडा? तर अहंकार सोडा म्हणून सांगितलं मी. आमची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये मी सांगितलं आहे, सोडणार असाल तर अहंकार सोडा, भेटणार असाल तर आपल्या गुरुंना भेटा की जो तुम्हाला मोक्ष मिळवून देणार आहे. अशा सद्गुरूंना भेटा. ते दिसायला वरवर तुम्हाला प्रापंचिक दिसतील, ग्रहस्थी दिसतील, तुमच्यासारखे दिसतील, परंतु अत्यंत ते जागरूक असतात. म्हणूनच या दासबोधामध्ये सांगितलं आहे, अंतरी शहाणा. अंतरंगामध्ये ते पूर्णपणे शहाण्या माणसासारखं वागत असतात की हे माझं काही नाही. इथे त्या विधात्यानं या देहाला पाठवलेलं आहे आणि देहाकडून तो करून घेतोय. या देहाला बुद्धी दिली, या देहाला कर्तव्य करण्याचा अधिकार दिलेला आहे, तेव्हा देह करतोय. अहंकार कशाला पाहिजे? त्याचा अडकून कशाला पाडायला पाहिजे की हे मी केलं म्हणून? तू करणारा कोण लागून गेलास? अशा प्रकारची पूर्ण शुद्ध सद्गुरू असते. आणि म्हणून जर दिसायला ते माणसासारखे दिसत असले तरी ते कशातही अडकलेले नसतात. अशा माणसाकडे जा, अशा व्यक्तीकडे जा, अशा शक्तीकडे जा, म्हणजे तुम्ही विषयांपासून बाजूला व्हाल. आत्मनिवेदन जर टिकायला, आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे झालं असं नाही.
तो पुढे टिकायला पाहिजे असेल सातत्यानं, तर तुम्ही एकदा केस कापलं, पुरुषाने एकदा केस कापले की परत केस कापायची गरज नाही असं नाही, दरवेळेला ते मेंटेन करावे लागतात. तसा प्रकार आहे. हे आत्मज्ञान तुम्हाला मेंटेन ठेवायला लागेल ह्या शरीराचा नाश होईपर्यंत. कारण हे शरीर जे आहे कुठपर्यंत राहणार, काय करणार, किती दिवस त्याचा क्रम आहे ते ह्या शरीराच्या ललाटामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते सगळं घडत राहणार. तो शरीराचे भोग त्याला मिळत राहणार. शरीराचे भोग मिळाले तरी तुम्ही दुःखी होऊ नका, कारण हे जाणं हे त्या शरीराचे भोग आहेत. केलेल्या मागच्या कर्माची जाचणी, केलेल्या मागच्या कर्माचं जे ऋण आहे ते इथं फेडावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा कधी किंचिती मनाला लावून घेणं किंवा अपमानास्पद वाटणारे, मी कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला, मी कोण आहे, एवढा मोठा प्रबोधनकार, एवढा मोठा मी प्रवचनकार, आणि माझा अपमान केला. किंवा काही लोकांना वाटतं मी गावातला प्रतिष्ठित माणूस, देशमुख आहे, किंवा इनामदार आहे, किंवा मी कुलकर्णी आहे आणि हा माझा अपमान करतो. नक्की समजायचं आपण विषयांचा अजूनही त्याग केलेला नाही. हे रज तम सत्व या 3 अवगुणांमुळे हे विषय आपले उफाळून येतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी आम्हाला काय सांगतात की आत्मज्ञान झालं तरी असं समजू नका की आपण आता संपलं, आता पुढे मेंटेन करण्याची गरज नाही. मग गार्डनला माळी ठेवण्याची गरज काय? ते जे गार्डन असतं ते गार्डन एकदा आकार देऊन दिसायला सुंदर झालं की मग पुढे माळ्याची गरजच नाही आहे. कुणीही पाणी दिलं तरी चालेल, पण तसं नसतं. पाणी देत असताना जगणे हे त्या गार्डनमधलं प्रत्येक वस्तूचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण त्याला आकार देणं हे त्याचा जो माळी असतो कटिंग करणारा त्याची ती जबाबदारी आहे. तसं ते गुरु जे आहेत हेच काम करत असतात. म्हणून आत्मज्ञान झालं याचा अर्थ मला आता गुरूंची काही गरज नाही, माझे हात आता आकाशाला पोचले असं समजू नका. हे इनडायरेक्टली गुरूंना सांगायचं आहे. समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे आत्मज्ञान जरी झालं तरी उतून मातून जाऊ नका, कारण विषय आपल्याला चिकटतातच. आणि मग या विषयांमध्ये अडकलो की आपल्याला असं वाटायला लागतं की मी एवढा मोठा माणूस आणि हा समोरचा माणूस माझा अपमान करतो. ज्या दिवशी तुम्हाला मान देऊ दे नाही तर अपमान करू दे, काही वाटणार नाही. समर्थ स्वरूपानंद स्वामींचा एक अभंग आहे, असो कोणी सावं असो कोणी चोर, कोणी चांगला असो नाही तर आणखीन कोणी असो दे, तोच दिसे देव मज लागे. पावसला स्वामी स्वरूपानंदांचा आश्रम आहे, तिथे अक्कलकोट स्वामींचा आहे अवतार म्हणून स्वरूपानंद स्वामींना पाहिलं जातं. तर त्यांचा हा अभंग आहे की कोणी असू दे मला कधी भेद वाटत नाही. का? कारण मी त्याच्या पलीकडे गेलो आहे. अशा प्रकारे शिष्या किंवा हे शिष्य लोक हो, आत्मज्ञान झालं तरीसुद्धा आपल्याला फार जपावं लागणार आहे, नाहीतर हे विषय आपल्याला गुपचूप कधी येऊन चिकटतील. जसं ती पाणबुडी पाण्यातून जात असते, तिला वाटतं मला कोणी बघत नाही, परंतु हे लक्षात घ्या त्या पाणबुडीनं पण काळजी घ्यायची असते, कारण शार्क नावाचे मासे खाली आणून अनुभव चिकटवतात. शत्रू सैन्य जे असतं ना ते शार्क माशाला एवढं शिकवतात की तो अनुभव मानतो आणि त्या पाणबुडीला लावतो आणि रिमोट कंट्रोलने धाडकन ती उडवून देता येते. त्यामुळे जसं दिव्याच्या बुडापाशी अंधार असतो तसंच हे सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे तो चिकटण्याची शक्यता असते. म्हणून प्रापंचिक आणि पारमार्थिक माणसं जे आहेत यातला भेद समजून घ्या की जरी तुम्हाला अध्यात्म झालं, जरी तुम्ही अनेक सत्संग करत असलात, तुम्हाला त्या विषयांचं ज्ञान झालं, आध्यात्मिक विषयांबद्दलचं ज्ञान झालं की गुरूंशिवाय मुक्ती नाही, किंवा आपल्यातले षड विकार आकळण्याची कला निर्माण झाली, सात्विकता वाढवायची आणि रजोगुण तमोगुण कमी करायचा, म्हणजे आपण बरोबर आत्मज्ञानाकडे जातो. हा शॉर्टकट जरी तुम्हाला कळला आणि त्याच्यावर जरी तुम्ही प्रभुत्व गाजवलं तरी लक्षात ठेवा गुरु शेवटपर्यंत आवश्यक आहेत. का? तर हे विषय
कधी येऊन एकदा चिकटतील ते सांगता येणार नाही. आणि एकदा विषय येऊन चिकटला आणि तुम्ही ज्ञानी आहात, आत्मज्ञानी आहात, तुम्हाला भले पुरस्कार मिळाला आत्मज्ञानाबद्दलचा, परंतु तुमच्या मनामध्ये असं जर येऊ लागलं की मी संसारासाठी आहे, मी गेलो तर हे कसं होणार. कानिफ महाराजांचा आणि आमच्या घरी हाच विषय चालला की एवढं तुम्ही मोठं निर्माण केलं विश्व आणि ह्या एवढ्याशा पोरावर टाकून तुम्ही चाललात कुठे आणि कशाला मुक्त होत आहे. मी म्हटलं उद्या जाईन की आज जाईन हे तुम्हाला कोणाला माहिती आहे का. आणि करणारा मी कोण एवढा मोठा, काय मोठं केलं, आकाश केवढं मोठं आहे त्याला मोजता येतं का. मग काय असं मोठं केलं, एवढा मोठा संप्रदाय वाढवला. अरे केवढा संप्रदाय, पूर्ण विश्व तर संप्रदायापर्यंत पोचलेलं नाही आपण. आणि हे जर या शरीराला करता येतं तर तेही शरीर करू शकतं. आणि आसक्ती कशाला पाहिजे की हे मी केलं आहे, माझ्याकडेच असलं पाहिजे, माझ्याकडेच असलं पाहिजे. कोणीतरी ते चालवलं पाहिजे ना. ज्यावेळी विषयांची आसक्ती आपल्यामध्ये येते त्यावेळी नाही नाही माझ्या हातातच सगळे अधिकार पाहिजे. आणि ज्या वेळेला ही विषयांची आसक्ती संपते त्यावेळेला हे कुणीतरी पुढे चालू ठेवलं पाहिजे. कारण ज्ञानी माणसाचं कामच आहे की हे ज्ञान सतत वाटत राहिलं पाहिजे. ज्या विषयांपासून तुम्ही बाजूला राहता त्या हे निखळ ज्ञान आपल्यामध्ये निर्माण होतं की जे निर्माण झालं आहे आपल्याला प्राप्त झालं आहे हे इतरांना पण प्राप्त व्हावं. पुढे आपण आणखीन वेगळ्या विषयावर अजूनही ऐकायचं आहे. म्हणून पुढच्या संत संघामध्ये हे नाही तुमची आणि माझी दोघांची जबाबदारी आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यावेळीच समजायचं की आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं अध्यात्म आलं आहे. आणि मला विश्वास आहे आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच अध्यात्म आलं आहे, नाहीतर एवढे सत्संग आपण ऐकायला आलोच नसतो. त्यामुळे आता पुढे आणखीन फार एक सुंदरता ह्याच्यामध्ये निर्माण झाले ते ऐकण्यासाठी आपण पुढच्या संत संघाला भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.